आजच्या दिवशी ऑनरेबल स्पीकर, अध्यक्ष महोदय, विधानसभा तसंच ऑनरेबल सेक्रेटरी विधानसभा या दोघांनाही मी माझ्या वतीने मंत्री गोरेंच्या विरोधात आज इथं हक्कभंग आणणार आहे। पण हा हक्कभंग आणत असताना गोरेंनी माझ्या विरोधात जे काही सांगितलं याच्याबद्दलचा हक्कभंग नाही। त्याला उत्तर तर मी दिलंच, त्याच्यासाठी मी कुठेही लढायला तयार आहे। कोर्टाच्या ऑर्डर व तसंच तिथं असणाऱ्या जजली त्या केसच्या बाबतीत काय काय केलेलं आहे, काय काय सांगितलेलं आहे, हे सगळं मी तिथं सांगू शकतो। पण गोरे भाऊंनी विधान भवनमध्ये जिथं सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात, त्यांच्यासाठी लढलं जातं, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तिथंच अध्यक्ष व तिथं असणारा प्रत्येक आमदारांना खोटी माहिती देऊन तिथं दिशाभूल केलं गेलं। आणि ती खोटी माहिती कशाच्या बाबतीत होते तर एका महिलेवर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत। आम्ही कशासाठी लढतोय की एका महिलेला न्याय देण्यासाठी, आणि ते अधिवेशनामध्ये अध्यक्षांची आणि हाऊसची दिशाभूल कशासाठी करत आहेत, स्वतःला वाचवण्यासाठी। त्यामुळे हा हक्कभंग जो आणलेला आहे तो अधिवेशनामध्ये खोटी माहिती देण्यासाठी, त्याच्याचबरोबर महत्वाचा वेळ हा जो अध्यक्षांचा आणि हाऊसचा असतो तो वाया घालवण्यासाठी हा हक्कभंग तिथं मी आणत आहे। हक्कभंगामध्ये काय कसं नक्कीच मी अधिवेशनामध्ये बोलेल। तुम्ही म्हणाल आठवडाभर हक्कभंग का नाही आणला? मी वाट बघत होतो माझ्या विरोधात जो हक्कभंग आणला गेला त्याची एखादी तरी नोटीस मला मिळेल, पण दुर्दैव असं कमिटीच झाली नाही असं आम्हाला कळतंय। पण मी फक्त अध्यक्षांना विनंती करणार आहे, या हाऊसमध्ये कोणाचंही सरकार आलं तर संविधान जपलं गेलं पाहिजे, हक्क जपला गेला पाहिजे, लोकशाही जपली गेली पाहिजे। सत्तेत असणाऱ्या एका आमदाराचा आणि एका मंत्र्याचा हक्कभंग मांडण्याची संधी तुम्ही तिथं दिली। आता मी तर विरोधातला आहे, त्यामुळे हे हाऊस सगळ्यांचं हाऊस असल्यामुळे मला विनंती या अध्यक्ष महोदयांना करायची आहे आणि मला विश्वास आहे ते मान्य करतील। मला सुद्धा अधिवेशनामध्ये या हक्कभंगावर आज उद्या परवा कधीतरी त्या ठिकाणी बोलायचे, त्यामुळे मला बोलण्याची संधी ही दिली गेली पाहिजे, ज्या माध्यमातून एका महिलेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी तिथं करेल। इथं मी माझा जो अधिकार आहे तो अधिकार या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मी वापरत आहे। हा माझा अधिकार आहे, लोकांनी दिलेला हक्क जो मला आहे आमदार म्हणून, त्या हक्काचा वापर इथं या अधिवेशनामध्ये मी आमदार म्हणून करत आहे। तसंच तुम्ही जर बघितला तर त्या भागातले एक ओबीसी पत्रकार खरात भाऊ, त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे की पॉवरचा वापर करून, मंत्रिपदाचा वापर करून एका पत्रकाराला जेलमध्ये टाकलंय, तिथं अन्य त्याग त्या पत्रकारांनी तिथं केलेला आहे। अपेक्षा आहे की आज त्यांना तिथं बेल मिळेल। ते तिथं त्यांच्या पद्धतीने लढत आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने इथं लढत आहोत। बघूया अध्यक्ष महोदय या बाबतीत काय करतात। याच्यामध्ये बरेच पुरावे आणि सगळं दिलंय, म्हणजे कोर्टाचं या ठिकाणी राज्यपालांना पत्र जे दिलं गेलं त्याची माहिती आहे, त्याच्याबरोबर कोर्टाचे बरेच काय मुद्दे आहेत ते तुम्ही सगळ्यांनी वाचले तर तुम्ही वेडे व्हाल अशी परिस्थिती खरं तर त्या केसमध्ये आहे। पण ठीक आहे, अधिवेशनामध्ये नक्कीच मी या बाबतीत बोलेल। ज्या महिलेच्या संदर्भात तुम्ही जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग घेऊन आणणार आहात, त्यामध्ये तुम्ही काय स्पष्टपणे नमूद करणार आहात आणि त्या महिलेच्या संदर्भात कोणती खोटी माहिती जी आहे ती जयकुमार गोरे यांनी दिलेली? नाही बघा, आज मला हक्कभंग मांडू द्या। हक्कभंग मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय व सेक्रेटरी महोदय स्वीकारतायत का नाही स्वीकारत हे आम्हाला बघावं लागेल। त्यांनी माझा हक्कभंग फक्त मी एका महिलेच्या हितासाठी, तिला न्याय देण्यासाठी व तसंच महाराष्ट्राची जी गरिमा आहे की कोणावरही जर अन्याय झाला तर त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळतो, हा जो विचार आहे
त्या विचारासाठी मी लढत असेल तर त्यांनी माझा हक्कभंग हा स्वीकारावा, मला आज बोलण्याची संधी द्यावी. आणि तिथं जर बोलण्याची संधी मला नाकारली तर मराठी पत्रकार हे देशामध्ये फेमस आहेत की नाही अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मी तुमच्यापाशी येईल आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत खरी माहिती नक्कीच त्या ठिकाणी देईल. पण हे देत असताना जे गेल्या काही आठवड्यामध्ये एका आठवड्यामध्ये माझ्याकडे ज्या ज्या काही गोष्टी आल्यात ज्याच्यामध्ये लँड ग्रॅबिंग प्रकरण आहे, एका एससी समाजाच्या व्यक्तीवर कुटुंबावर अन्याय झाला तो सुद्धा त्या ठिकाणी मी पुढे आणेल. मेलेल्या व्यक्तींच्या नावावर पैसा कसा खाल्ला गेला त्या भागामध्ये हे सुद्धा प्रकरण माझ्याकडे आलेलं आहे. ते या सगळ्या गोष्टी तिथं मी आपल्यासमोर मांडेल. धनगर समाजाचे जे लोक आहेत तिथले त्यांच्या जमिनी कशा हडपल्या ह्या सुद्धा मुद्दे हे उद्या दुपारी एक पत्रकार परिषद इथंच मी घेईल आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सगळे मुद्दे मी घेऊन जाईल. जयकुमार गोरेंवरती अगोदर देखील अनेक आरोप झालेले आहेत. जयकुमार गोरेंनी कोविडच्या काळामध्ये मृत व्यक्तींचे पैसे जे आहेत ते खाल्लेत अशा पद्धतीने देखील आरोप जे आहेत ते कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले एक जनहित याचिका त्यांच्या विरोधात हायकोर्टात पडली. हे बघा, जी लोक दुर्दैवाने मेलेले आहेत त्यांचं कुटुंब दुःखात आहेत अशा लोकांच्या नावावर सुद्धा या महाशयांनी पैसे खाल्लेत असं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे आणि त्याला काही पुरावे आहेत. एवढे मोठे महान महाशय मेलेल्या माणसांच्या नावावर ते सुद्धा कोविडच्या काळामध्ये पैसे खाऊन घरं भरत असतील अशी जर माहिती तिथं दिली असेल तर याचा नक्कीच अभ्यास हा त्या ठिकाणी झाला गेला पाहिजे. त्याच्याचबरोबर तिथे जे एससी समाज मातंग समाजाचं एक कुटुंब आहे त्यांच्यावर अन्याय तिथं झालेला आहे, त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीतरी झालेलं आहे. मी असं म्हणावं लागेल कुठेतरी एक गुंड प्रवृत्ती आहे आणि या सरकारमध्ये त्या प्रवृत्तीला मंत्रिपद दिल्यानंतर लोकांमध्ये चर्चा झालेली आहे. जोपर्यंत तुम्ही गुंडाशाही करत नाही, तुम्ही दडपशाही करत नाही, जोपर्यंत तुम्ही कुठेतरी कोणाच्या नावावर राजकारण करून घरं भरत नाही तोपर्यंत तुम्हाला मंत्रिपद मिळत नाहीत असं कुठेतरी संदेश या सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. याबद्दलची माहिती उद्या दुपारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल.